कृषी विभागासाठी अर्थसंकल्पात 9,710 कोटींची तरतूद. मोफत वीज योजनेअंतर्गत 45 लाख कृषी पंपांना मोफत वीज देणार. अजित पवारांची अर्थसंकल्पात घोषणा. पंतप्रधान सूर्यघर योजनेअंतर्गत सौर ऊर्जा कामांना वेग. 1,30,000 घरगुती ग्राहकांच्या छतावर सौर ऊर्जा संच. 70% ग्राहकांचं वीज बिल शून्यावर येणार. गाळमुक्त धरण आणि गाळयुक्त शिवार योजना राज्यामध्ये कायमस्वरूपी राबवण्यात येणार. 2025-26 या वर्षामध्ये 6,45,00,000 घनमीटर गाळ काढण्याचं सरकारचं उद्दिष्ट. वैनगंगा नळगंगा नदीजोड प्रकल्पाला सरकारकडून तत्वतः मान्यता. शेतकऱ्यांना एकाच ठिकाणी शेतमाल विकता यावा यासाठी एक तालुका एक बाजार समिती योजना राबवणार. अजित पवारांची अर्थसंकल्पातून मोठी घोषणा. मायक्रोसॉफ्टकडून 10,000 महिलांना एआयचं प्रशिक्षण देण्याचं सरकारचं धोरण. तसंच कृषी क्षेत्रासाठी एआय धोरण आखणार. अजित पवारांची घोषणा. राज्यामध्ये 4,300 कोटी रुपये किमतीचा बांबू लागवड प्रकल्प राबवण्यात येणार. बांबू उत्पादक शेतकऱ्यांना प्रोत्साहन देणं, बांबूला बाजारपेठ उपलब्ध करून देणं तसंच बांबू आधारित उद्योगांना चालना देण्यासाठी बांबू लागवड प्रकल्प राबवला जाईल. सिंधुदुर्गात देवबाग इथं सागरी सुरक्षेसाठी विशेष प्रकल्प राबवला जाणार. अर्थसंकल्पातून अजित पवारांची घोषणा. नाशिकच्या कुंभमेळ्यासाठी नमामि गोदावरी अभियान. कुंभमेळा आयोजनासाठी विशेष प्राधिकरण रामकालपथ विकास कार्यक्रम हाती घेणार. अजित पवारांची माहिती. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.